नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या बाबतीतली। अखेर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना जबर धक्का। मुंबईसह दिल्लीमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला। सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी लवकरच गुड न्यूज येत असताना दिल्लीच्या राजकारणात मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र 51 पैकी 51 जागा जिंकत हा आपला पहिला वहिला मोठा विजय। शिवसेना फुटल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी आपला विजय प्राप्त केला। हा विजय देशासाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचा आहे। मित्रांनो, 51 पैकी 51 जागा जिंकत भाजपला या ठिकाणी चितपट करण्यात उद्धव ठाकरेंना भलं मोठं यश आलंय। यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेना देखील जबर धक्का बसलाय। देशाच्या राजकारणामध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या या रेल्वेच्या विभागाच्या सर्वात मोठ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपला कब्जा केला आहे। गेली 5 वर्ष सर्वसामान्य कामगारांच्या लढ्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना लढा देत होती। हा लढा देत असताना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये प्रवेश होत गेले आणि महाराष्ट्रात जरी उद्धव ठाकरेंचे काही नेते एकनाथ शिंदेंकडे गेले असले तरी देखील भाजपच्या केंद्रातील बहुतांश बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रात दिल्लीमध्ये मित्रांनो झालेल्या रेल कामगार सेनेच्या या गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नवीन एक आयाम लिहिला आणि रेल्वे कामगार सेना म्हणजेच रेल कामगार सेनेने या ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकला। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या संपूर्ण राज्यातून पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हा आपला भगवा झेंडा फडकवला आहे। या ठिकाणी भाजपने आपली कमालीची ताकद लावली होती। ठाकरेंनी मात्र इंडिया आघाडीच्या काही पक्षांना जवळ सोबत घेऊन या ठिकाणी आपली पहिली वहिली निवडणूक लढवली होती। बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेला मात्र पुरता हादरा बसला आणि हादरा असा बसला की पुन्हा उभं राहणं अशक्य आहे। म्हणजेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले की देशाच्या राजकारणामध्ये भाजपला सत्तेच्या बाहेर फेकून देण्याची चर्चा सुरू झाली आहे। केंद्रातून भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर जाण्यासाठी हा विजय पुरेसा असल्याचं राजकीय पत्रकारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। भाजपचा हा गेल्या 12 वर्षातला सगळ्यात मोठा दारुण पराभव म्हणावा लागेल। गेल्या 12 वर्षामध्ये भाजप हुकुमशहासारखी संपूर्ण देशामध्ये वागत होती, परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टीला देशात सगळ्यात मोठा दणका बसलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच उद्धव ठाकरेंचा हा झालेला सगळ्यात मोठा विजय भारतीय जनता पार्टीसाठी संबंध देशामध्ये खूप मोठा धक्का मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीचे केंद्रस्थ मोठे बडे नेते हे या विजयाने अतिशय मोठ्या प्रमाणात आश्चर्यचकित झाले आहेत। मुंबईत राहून ठाकरेंनी दिल्ली कशी जिंकली याचे आदेश फरमान सध्या त्यांनी काढले आहेत। उद्धव ठाकरेंना मानणारा एवढा मोठा वर्ग कसं काय निर्माण होतोय, याचं गणित नेमकं काय, अशा प्रकारच्या सूचना सध्या भाजपच्या नेत्यांनी दिल्याचं समजतंय। परंतु उद्धव ठाकरेंचा हा दरारा, ठाकरेंची ही किमया, ठाकरेंची ही ताकद महाराष्ट्रात तर आहेच, परंतु देशात देखील उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची वाढताना जाणवते। याचमुळे उद्धव ठाकरेंची निवड केंद्राच्या सर्वोच्च विरोधी पक्षनेत्याच्या पदावरती होऊ शकते। म्हणूनच भारतीय जनता पार्टी विरोधात उद्धव ठाकरे अशी लढत आगामी 2029च्या केंद्रीय निवडणुकांमध्ये होऊ शकते। उद्धव ठाकरेंचा असलेला फायदा, हिंदुत्वाचा फायदा भारतीय जनता पार्टीला तगडा झटका बसू शकतो। हा विजय 51 पैकी 51 जागा मिळवल्याचा विजय संबंध जम्मू काश्मीरपासून ते खाली तमिळनाडूपर्यंत सगळीकडेच याचा बोलबाला सध्या सुरू आहे। या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं वजन भाजपपेक्षा प्रचंड वाढल्याची चर्चा आहे। 2019 साली भाजपला ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी चारीमुंड्या चित करत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पटकावलं, त्यानंतर 2024 साली देखील उद्धव ठाकरेंनी तशाच प्रकारे लोकसभेला भाजपला चारीमुंड्या चित केलं, परंतु गद्दारी झाली आणि त्या गद्दारीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला। परंतु इथून पुढे देखील उद्धव ठाकरे भाजपला प्रचंड संतापतील आणि उद्धव ठाकरे भाजपच्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये रान उठवतील अशी चर्चा रंगू लागली आहे। उद्धव ठाकरेंचा हा नवीनच प्रवास भाजपसाठी नक्कीच खूप मोठा त्रासदायक ठरणार आहे। ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी खूप कमालीची होती। ठाकरेंनी ज्या प्रकारे ते विजय मिळवला, भाजपच्या सगळ्यात मोठ्या विजयाला हा सुरुंग लावला आहे।
ठाकरेंचा हा दरारा आगामी काळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, ठाकरेंची ही ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहू शकते. आपणास काय वाटतंय?